नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तृतीय भाषा इंग्रजी इयत्ता 5वीचा पेपर पाहतोय मित्रांनो. हा इंग्लिशचा पायाभूतचा पेपर आहे. हा 2017-18ला झालेला पेपर आहे मित्रांनो. येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने आपण सराव करून घेत आहोत. तुम्हाला एक्झामचा पॅटर्न समजला की तुम्हाला तुमच्या अभ्यासाला दिशा मिळेल, जेणेकरून तुम्ही या दृष्टीने तयारी करू शकता. म्हणून आपण हा पेपर सोडून घेत आहोत. परीक्षेत कसे प्रश्न विचारले जातात, त्याची उत्तरं कशी लिहिली जावीत, यासाठी आपण हा संदर्भ म्हणून हा पेपर सोडून घेत आहोत. त्याच्यामुळे सराव करत राहा मित्रांनो, कारण कुठल्याही परीक्षेत यश मिळवायची एकच गुरुकिल्ली आहे, जास्तीत जास्त सराव करणे. तुमचा सराव जितका जास्त असेल तितकं तुम्हाला मार्क्स चांगले पडतील. हा तुमच्या सिलेबसवर आधारित पेपर आहे, त्यामुळे याचा नीट अभ्यास करा. व्हिडिओ नीट पहा, प्रश्नांची उत्तरं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. जर असे प्रश्न आले तर तुम्हाला त्याची उत्तरं सहज देता येतील. बघा, पहिला प्रश्न आहे, हे तोंडी प्रश्न राहणार आहेत. बघा, लिसन द साऊंड्स अँड राईट व्हॉट मेक्स दॅट साऊंड. तर आवाज ऐकायला देतील, तो आवाज कोणाचा आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. मार्कच्यासाठी हा प्रश्न असणार आहे. बघा, ब काय आहे, लिसन द सेंटेन्स अँड राईट डाऊन द नेम्स ऑफ द कलर. सर तुम्हाला एक सेंटेन्स सांगतील, त्याचं तुम्हाला कलर्सची नावं लिहायची. पुढचं बघा, सी आहे, लिसन टू द सेंटेन्स अँड राईट वन अँड मेनी फॉर एनी टू ॲनिमल्स. कोणत्याही दोन प्राण्यांचे एकवचन आणि अनेकवचन लिहायचे. तर बघा, लॉयनचं अनेकवचन काय होतं, लॉयन्स, यस लागतो. आणि फ्लायचं फ्लाईज, वायचा आय होतो आणि यस प्रत्यय लागतो. 2 मार्कासाठी. क्वेश्चन 2 काय आहे, कम्प्लीट द कन्व्हर्सेशन फॉर द फॉलोइंग सिच्युएशन. ही तुम्हाला काही सिच्युएशन दिलेली आहे चित्रामध्ये, त्याच्यानुसार तुम्हाला त्यांच्यातला संवाद, कन्व्हर्सेशन म्हणजे त्यांच्यातला संवाद तुम्हाला लिहायचे. बघा काय, इज युअर फादर ॲट होम. तो त्याला विचारतोय की तुझे पप्पा घरी आहेत का. तर तो त्याला काय रिप्लाय देईल, येस ही इज ॲट होम. ते काय आहेत, ते घरीच आहे. दुसऱ्या सिच्युएशनला, कॅन आय स्पीक टू पिटकू प्लीज. मी पिटकूशी बोलू शकतो का. तर बघा, ज्याने फोन उचलला तो काय उत्तर देईल, शुअर, होल्ड ऑन अ मुवमेंट प्लीज. हो तुम्ही बोलू शकता, 5 मिनटं थांबा. म्हणजे ते कोणी त्याचे वडील वगैरे असू शकतात, मी त्याला बोलवतो असं म्हणून. बघा, इज दॅट मिस्ट्रेस लॉयन. म्हणजे तुम्ही लॉयनच बोलता आहात का. तर ते काय म्हणतात, येस. व्हॉट अबाउट यू. हो मी लॉयनच बोलते, तुम्ही कोण बोलतायत, असं ते रिप्लायमध्ये त्यांना बोलू शकतात. हे उत्तर तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही त्याच्यात लिहू शकता. बघा, क्वेश्चन 2 मधला बी आहे. बघा, अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर्स गिवन इन द सेट ए अँड सेट बी. तुम्हाला इथं काही वर्ड्स दिलेले आहेत मित्रांनो, ते तुम्हाला काय करायचे आहेत, अल्फाबेटिकल ऑर्डरने लिहायचं आहे. तर बघा, पहिलं येईल लॅबोरेटरी, दुसरं येईल म्युझियम, तिसरं येईल स्लेव्ह आणि चौथं येईल स्टेम. तसंच पुढचे आहेत बघा, ॲस्ट्रोनॉट, कारण ए पहिले येतो म्हणून ॲस्ट्रोनॉट, नंतर एन्व्हलप, नंतर स्पेस आणि नंतर सरफेस. जर एस म्हणजे एस जर सेम आहे तर त्याच्या पुढच्या अक्षरांनुसार त्याचा क्रम लावायचा असतो. एवढं लक्षात ठेवा. पुढं बघा, क्वेश्चन 3 आहे. ही पोएम तुम्ही वाचायची आणि त्याच्यावरचे क्वेश्चनचे आन्सर द्यायचे. बघा, पहिलं आहे, हू ब्लोज ऑल द डे. म्हणजे दिवसभर कोण काय वाहत असतं, द वाइंड म्हणजे काय, वादळ, वारे वाहत असतात. दुसरं आहे, फाइंड द रायमिंग पेअर फॉर्म द पोएम. तर बघा, रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जोडणारे शब्द तुम्ही लिहायचे. बघा, हाय स्काय, लॉंग सॉन्ग, तसं कॉल, ऑल, डीड, हिड, लॉंग सॉन्ग लिहिलेलं आहे आपण. नंतर पास, ग्रास, या पद्धतीने लिहू शकता. पुढचं बघा, कॅन वी हिअर द वाइंड. हो यस, तुम्ही काय वाऱ्याचा आवाज ऐकू शकता. हो, आता बघा मे महिन्यात खूप वारे वाहतील, त्याचा आवाज आपण ऐकू शकतो. बघा, आणि विच लाईन्स आर रिपीटेड, म्हणजे तुम्ही कोणती लाईन रिपीट करू शकतात ती लाईन तुम्ही लिहायची आहे. अगदी सोपे प्रश्न आहेत मित्रांनो. नंतर बघा, बी आहे, रीड द वर्ड्स, क्लासिफाय इंटू रिलेटेड वर्ड अँड राईट देम इंटू द टेबल. म्हणजे मदरशी रिलेटेड आणि प्लांटशी रिलेटेड यांच्यातनं निवडून तुम्हाला शब्द लिहायचे. तर मदरशी रिलेटेड काय आहे, सन आहे, फॅमिली, नंतर प्लांटशी फ्लॉवर आहे, लीफ आहे. तसंच बघा, रीड अँड रिअरेंज द फॉलोइंग इव्हेंट इन द प्रॉपर ऑर्डर, यूज द पॉईंट टू मेक अ चार्ट ऑफ द लाईफ स्केच ऑफ द जॉर्जिया विस्टन्सन. बघा, इथं काही तुम्हाला रिअरेंज करायचं आहे. हे जे इव्हेंट झाले ते झाले मागे पुढे आहेत, ते तुम्ही रिअरेंज करून बघा. पहिले काय होईल बघा, वॉज बॉर्न इन 1861,
म्हणजे ते त्यांचा जन्म झाला. लॉस्ट हिज पॅरेंट, कारण त्यांच्या जन्मानंतरच त्याचे लॉस्ट हिज पॅरेंट, त्यांनी म्हणजे त्यांचे वडील वारले. लव प्लांट्स ॲज अ चाइल्ड, ते काय त्यांच्या मुलाप्रमाणे लावायला लागले. नंतर पीपल कॉल्ड हिम प्लांट डॉक्टर, मग लोक त्यांना काय म्हणायला लागले, प्लांटचे डॉक्टर. असं हे इव्हेंट तुम्ही रिअरेंज करायचे. नंतर बघा चौथा प्रश्न आहे, रीड द वर्ड्स गिवन इन द चेन अँड राईट रिलेटेड वर्ड फॉर द फर्स्ट वर्ड ऑफ द चेन. म्हणजे या वर्डशी रिलेटेड पुढचे तुम्हाला शब्द लिहायचे. बघा आईजशी रिलेटेड आहे टी व्ही, सी, पेन, डॉक्टर. तसं टाईमशी रिलेटेड आहे स्पेस, होम, वॉल, क्लॉक. तुम्हाला पाहिजे ते तुम्ही शब्द लिहू शकतात. नंतर बघा बी, रीड मॅच द पेअर अँड रीराईट इन टू द टेबल गिवन बिलो. बघा ऑक्युपेशन, आन्सर आणि ॲक्शन. बघा कुक काय करू शकतो, कुकच्या प्रोफेशनमध्ये काय होतं मित्रांनो, तर बघ वॉश, कट अँड क्लीन अँड कट. म्हणजे तुमच्या आईला बघा कुक काय करतो, भाजी वॉश करतो, क्लीन करतो, कट करतो, हे त्याच्याशी रिलेटेड आहे. तसं ॲक्टरशी रिलेटेड काय आहे, रिसाईड, रीड अँड ॲक्ट. म्हणजे पाठांतर करणे, वाचणे आणि ॲक्ट करणे हे त्याच्या प्रोफेशनशी रिलेटेड आहे. बघा रीड अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग टेबल. मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचे. बघा दे डिड नॉट हॅव मनी बट दे लिव्ड हॅपीली. हे बघा बट दे लिव्ड हॅपीली. नंतर ही डिड नॉट रीड द बुक बट दे न्यू द स्टोरी. या पद्धतीने हे तर तुम्हाला अगदी बघून आणि तिथल्या तिथे त्याचं आन्सर लिहायचं आहे. नंतर बघा यूज द फ्रेजेस ऑन द टेबल लाईन इन द गिव्हन सेंटेन्स टू मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स. बघा मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचे. आय वॉज इन स्टँडर्ड 4th. लास्ट इयर आय वॉज इन द स्टँडर्ड 4th. हे जे तुम्हाला सेंटेन्स आहेत हे बघून मिनिंगफुल, म्हणजे हे जे शब्द दिलेले आहेत त्याचा वापर करून तुम्ही मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचे. आय एम बिझी, जस्ट नाव आय एम बिझी. इथलं तुम्ही जस्ट नाव वापरलं आणि त्याच्यापासून आय एम बिझी हे सेंटेन्स बनवलं. अगदी सोपे आहे प्रश्न मित्रांनो. बघा पुढे बघा, फ्रेम युअर ओन क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ कीवर्ड्स. म्हणजे तुम्ही स्वतःचे क्वेश्चन बनवायचे. हाऊ डू प्लांट्स मेक देअर ओन फूड. तुम्ही कुठलाही क्वेश्चन बनवू शकतात. हाऊ डू आय कॅन स्पीक. तुम्हाला जे पटेल तुम्ही ते आन्सर त्याच्यामध्ये लिहू शकता. बघा हू इज नो ॲज द किंग ऑफ द जंगल. कोणाला माहिती नाही की जंगलाचा राजा कोण आहे. व्हाय डू वी कम हिअर. मी इथे का येऊ. तुम्ही तुमच्या मनाने आन्सर द्यायचे. नंतर बघा क्लासिफाय द वर्ड इन टू लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग. म्हणजे सजीव आणि निर्जीवमध्ये तुम्हाला आहे. आता लिव्हिंग थिंग सुटल्या आहेत, प्लांट्स आहेत, क्रिएचर्स आहेत. नंतर नॉन लिव्हिंग थिंग्स स्टोन, हिल्स म्हणजे दगड, टेकड्या, प्लांट्स म्हणजे रोपं, क्रिएचर म्हणजे जीवजीवाणू, कीटक. या पद्धतीने हा पेपर तुम्ही सोडवायचे. बघा मित्रांनो या पद्धतीने अगदी सोपे प्रश्न आहेत. तुम्हाला पेपर म्हणजे क्वेश्चन नीट वाचले ना तर त्याच्यातच तुम्हाला त्याचे आन्सर मिळणार आहेत. आता खूप एक्झाम पॅटर्न बदललेले मित्रांनो, त्याच्यामुळे खूप सोपं आहे, पण थोडं अभ्यासाची आणि डोकं चालवायची आवश्यकता आहे. जर तुमचं बेसिक चांगलं असेल तर तुम्हाला याची सहज उत्तरं लिहिता येतील. चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. हा अभ्यासासाठी आहे मित्रांनो पेपर, त्याच्यामुळे अभ्यास करा. कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू नका. आणि कोणी तुम्हाला सांगत असेल की हे प्रश्न येतील वगैरे विश्वास ठेवू नका. जरी समोरून तुम्हाला कोणी देत असेल तरी घेऊ नका. कारण अभ्यास परीक्षा ही एक कसोटी मित्रांनो तुमच्या ज्ञान तपासण्याची. तुम्ही त्या इयत्तेत कितपर्यंत शिकवला किंवा तुम्हाला या गोष्टी कितपर्यंत येत आहेत हे पाहण्यासाठी हा पेपर घेतला जातो मित्रांनो. त्याच्यामुळे आपल्याला किती येतं आहे हे तुम्ही स्वतः तपासणं गरजेचं आहे. कारण पुढे जाऊन याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. त्याच्यामुळे अभ्यास करत राहा. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.